तर आजच्या उद्देशाने आपल्या या स्पर्धा होत आहेत, म्हणजेच की या वक्तृत्व स्पर्धा. आणि यात मी टॉपिक चूज केला आहे मोबाईल शाप की वरदान. आणि मी कोड नंबर P3 आणि आज तुमच्यासमोर हे सांगणार आहे की मोबाईल शाप आहे का वरदान आहे. माझ्याकडे आणखी 2 टॉपिक होते, पण मी याबद्दल तुम्हाला माझा अनुभव छान पद्धतीने शेअर करू शकतो, म्हणून मी आज हा टॉपिक चूज केला आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या टॉपिककडे बोलूया. जसं नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. जसं दिवस आहे तर रात्र आहे, जसं सूर्य आहे तर चंद्र आहे, तसंच ॲडव्हान्टेज पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेज पण आहेत. म्हणजे मोबाईल चांगला पण आहे आणि वाईट पण आहे. मोबाईल चांगला कसा आहे आधी ते बघूया. मला सांगा, जर तुम्ही स्टडीला बसलाय तर तुम्हाला जर एखादा डाऊट असेल, कोणतं क्वेश्चन जर तुम्हाला येत नसेल, तुम्ही फटकन ते मोबाईलवरून विचारून घेता. यासाठी मोबाईल युजफुल आहे. फक्त ते आपल्यावर डिपेंड असतं की आपण त्याला कसा यूज करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाईट ॲप्स माहिती असतात, पण आपल्याला चांगले ॲप कधी माहितीच नसतात. लाईक PW, ड्युलिंगो, फॉरेस्ट ॲप यासारखे अनेक ॲप आहेत. यामधून तुम्ही एवढं नॉलेज घेऊ शकता आणि घर बसल्या ऑनलाईनवर तुम्ही तुमचं सक्सेस गाठू शकता. तुम्हाला कुठं ऑफलाईन धावपळ करायची पण गरज नाही. आणि हे सगळं आपल्याला भेटतंय ना, पण तरी पण आपल्याला त्याचा यूजच करून घेता येत नाही. या सगळ्या चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये दडलेल्या आहेत. आणि मी पण असंच करतो. मोबाईलचा मला पण व्यवस्थित वापर करता येत नाही, पण मी ते शिकणार आहे आणि मी माझा हा अनुभव तुम्हाला सांगतोय की मित्रांनो, आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, माणसाने मोबाईलला बनवलंय का मोबाईलने माणसाला बनवलंय? आपल्यावर निर्भर असते ना आपण त्याला कसं यूज केलं पाहिजे. आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे की जर हा छोटासा मोबाईल तुम्ही काढला तर यातून ज्ञानाचा खजिना निघतो. मोबाईल इज अ मिनी वर्ल्ड. तो वर्ल्ड आहे, त्याच्यात तुम्ही वेगवेगळ्या व्हरायटीज शिकू शकता, वेगवेगळ्या गोष्टी, नवनवीन जगातलं काय म्हणजे जगात काय चाललंय हे पण तुम्ही पाहू शकता, असं मला वाटतं. आणि अरे, जर तुम्हाला कुणाची आठवण आली तर तुम्ही त्याचा आवाज ऐकून प्रत्यक्ष त्याला बघू शकता. ही आहे टेक्नॉलॉजीची पॉवर. आणि ज्या कोणी माणसाने या मोबाईलचं निर्माण केलंय ना, त्यानं काहीतरी चांगल्यासाठीच केलंय. आणि ते खरंच मोबाईल जसा आपण यूज करताल तसंच आहे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत मोबाईलच्या. आणि जसंच मी म्हणलो, नाण्याला 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. तसंच त्याचा वाईट ॲडव्हान्टेज बघूया, म्हणजे वाईट डिसॲडव्हान्टेज, सॉरी. तर मित्रांनो, मला सांगा की जेव्हा आपण स्टडीला बसतो तेव्हा कोणाचा तरी मेसेज येणार, आपण ते बघायला जाणार. ते बघता बघता आपण कसं मोबाईलमध्ये गुंगणार हे आपल्याला पण नाही कळणार. आणि मग 1, 2, 3 तास वाया जाणार आणि ते घालवत आपल्याला ते कळणार पण नाही. आणि ही कुठेतरी आपल्या स्वतःचीच गलती आहे. आणि आपण त्या मोबाईलमध्ये आपल्याला स्वतःला मग्न करून घेतो, बरोबर. आणि आपण आपल्या वाटेत मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन निर्माण करतो, बरोबर. आणि हे सगळं होतंय ते आपल्या व्यर्थ आणि वाईट विचारांमुळे. आणि मोबाईलवर पण काय बघतो, शॉर्ट्स, रील्स, यूट्यूबवर वाईट साईड व्हिडिओ. आणि त्या मोबाईल जो आहे ना, तो आपली मेमरी पॉवर कमी करतोय. आणि हे प्रत्येक गोष्ट या मोबाईलमुळे झाल्यामुळे आपली मेमरी पॉवर कमी होते. आपल्याला जे नॉलेज घ्यायचं त्याची आपल्याला इच्छाच होत नाही की चांगलं काही बघावं. आणि हे सगळं डिस्ट्रॅक्शन मोबाईलमुळे निर्माण होत आहे. तर मित्रांनो, मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपलं एक लहान बाळ, फॉर एक्झाम्पल एक लहान बाळ असतं, तो 2-3 वर्षाचा झाल्याच्या नंतर तो रडत असतो आणि त्याची आई, त्याचे बाबा त्याला मोबाईल दिला, तो ते बघणार आणि ते मोठेपणाने सांगणार, आणि आमचं बाळ ना मोबाईलचे सगळे फीचर्स माहिती आहेत, त्याला काही पण विचारा. अरे, पण त्याला बाहेरच्या गेम्सचे फीचर नाही माहिती, वेगवेगळ्या गोष्टी नाही माहिती. का नाही माहिती? कारण इथे कुठेतरी पॅरेंट्सचं पण चुकतं की तुम्ही त्याला या वयात फोन यूज करायला देता. आणि मग त्याची ती हॅमरिंग होऊन त्याला मेंटली डिस्टर्ब होतो. आणि मग मोठा झाल्याच्या नंतर मेंटली डिस्टर्ब होऊन तो त्याचं सगळं व्यवस्थित विस्तारित होतं माइंडचा. आणि असं मला वाटतं. आणि मित्रांनो, लास्ट आणि बेस्ट मी बोलून जातो की आपण
ह्या मोबाईल मधून एक नवं काहीतरी बघूया, नवं काहीतरी करूया, एक नवी दुनिया निर्माण करूया आणि या देशासाठी एक मिसाल बनवूया आणि एक नवं क्रिएटिव्ह काहीतरी शोधूया असं मला वाटतं.